सिंहासनाधीश्वर उज्जैनी पीठाचे 60वे जगद्गुरु भगवत पाद फलसिद्ध महास्वामीजी यांच्याही संजीवन समाधीस्थ त्या दिव्य मूर्तीस अनंत अनंत साष्टांग प्रणिपात नमस्कार करून संत शिरोमणी मनमत माऊली बसवादी शिवशरण वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलेले सकल संप्रदायाचे संत महात्मे महापुरुष तथा माझे सद्गुरु पदवाक्य पारावार पारदृष्टी भवरोग वैद्य वेदांताचार्य शिवाचार्य रत्न विभूषित ज्या माऊलीने मला एक श्रेयस्कर मार्ग दाखवला अशी सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तथा सर्व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान ज्यांनी आपल्या अंतःकरणामधली भक्ती ती शिवभक्ती आपला आचरण काय आपला धर्म काय हा धर्म ज्यांनी आपल्याला सांगितला असे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही दिव्य चरण कमली अनंत अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून पुण्य पावन असणार आपले हे श्री क्षेत्र हेळम भगवान शिवप्रभूंच्या वास्तव्याने तथा अनेक साधू संतांच्या सुरतगिरी महाराजांच्या पवित्र सानिध्याने पुनीत झालेली ही आपली भूमी आणि या भूमीमध्ये चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह या शिवनाम सप्ताहातला हा आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा आणि या कीर्तन रूपी सेवेकरता विण्याची साथ करणारे माहेश्वर मूर्ती स्वामीजी उत्कृष्ट असे सर्वच गायनाचार्य वादनाचार्य वेदमूर्ती राजू स्वामी तथा आमच्या सोबत आलेले उत्कृष्ट असे शंखनाद ज्यांचा रायगडावर शंखनाद होतो असे वेदमूर्ती बाळू स्वामी कुरुंदकर तथा ज्यांना अध्यात्माची आवड आहे अनेक मुलांना प्रोत्साहित करतात असे आमचे संजीव स्वामी लातूरकर तथा या ग्रामातील सर्वच आबाल बाल तरुण वृद्ध भगवती पार्वती समान माता आणि भगिनी यांच्या हृदय मंदिरातील भगवान शिवाचं स्मरण करून शिवहर अक्षय सुखाचा लागला से ध्यास मनोने पायास शरणालो देवा संसाराच्या भेने कैलासीचे केने दाबा मज प्रस्तुत कीर्तना करता घेतलेला अभंग जगाचे मायबाप दीनवत्सल सर्व भूत इतेरतः अत्यंत करुणामय ज्या माऊलीचं हृदय आहे जी माऊली भक्तांच्या संकटामध्ये भक्तांच्या दुःखामध्ये धावून येते अशी फलसिद्ध माऊली जपा फलसिद्ध 4 अक्षर हरतील पापे रे दुस्तर मंत्र जपता बाबाचे मनोरथ पुरतील तुमचे अशी फलसिद्ध महास्वामीजी यांचे कृपांकित शिष्य ज्यांच्या दिव्य स्पर्शाने दिव्य अशा हस्तस्पर्शाने संत पदाला पोहोचलेले संत वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या अभंग गाथ्यातील हा अभंग चिंतना करता निवडलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराज अक्षय अशा सुखाची मागणी करतायत लक्ष्मण महाराजांना क्षणिक सुख नकोय कारण क्षणिक सुख हे काही काळापुरतं असतं पण माणसाला प्रत्येक जीवाला अक्षय अशी सुखाची अपेक्षा आहे आणि तेच सुख लक्ष्मण महाराजांनी आपल्या गुरुकडे मागितला आपल्या देवाकडे मागितला असा हा अभंग चिंतना करता निवडलेला आहे यावर यथामती यथा चिंतन करण्याचा सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली जशी मती प्रेरणा देतील तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करेन तुझे नाम रे घेऊन 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 तुझे नाम रे
कीर्तने काही नाही पाठांतर केवळ अन्यायी पामर अक्षय सुखाचा लागला से ध्यास म्हणून पायास शरणालो। अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, प्रत्येक जीवाला सुख पाहिजे, प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे, सुखाची लालसा आहे का कोणाला दुःख पाहिजे? महाराज, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आणि प्रत्येकाची सुखाची अपेक्षा ही त्याच्या सुख प्राप्तीच्या इच्छेनुसार वेगवेगळी आहे। कोणाला सुख मिळतं, आपल्या घरादारात सुख मिळतं, मोठा बंगला बांधला, त्या बंगल्यामध्ये कोणाला सुख वाटतं, कोणाला एखादी मोठी गाडी घेतली त्या गाडीमध्ये सुख वाटतं, कोणाला गळ्यामध्ये एखादा सोन्याची साखळी आली, सोन्याचा एखादा दागिना आला, त्या दागिन्यात सुख वाटतं। शिवहर प्रत्येक जीवाची सुखाची परिभाषा ही त्या जीवाच्या विचारानुसार मर्यादित आहे, पण त्या दागिन्यातून मिळणार सुख असो, त्या गाडीतून मिळणार सुख असो, बंगल्यातून मिळणार सुख असो, हे सुख काही क्षणापुरतं आहे, काही काळापुरतं मर्यादित आहे। कारण ती गाडी असो, ते बंगला असो, एखादा दागिना असो, तो जवळून गेल्यानंतर माणसाला पुन्हा त्या ठिकाणी दुःखाची प्राप्ती होते। म्हणून ते दुःख मिळाल्यानंतर माणूस आणखी कष्टी होतो। मग आपल्या जीवाला सुखाची अपेक्षा आहे, मग सुख कसा हवंय? जसं लक्ष्मण महाराजांनी सुख प्राप्त झालं, त्यांनी देखील सुखाची मागणी केली। शिवहर लक्ष्मण महाराजांनी सुखाची मागणी केली आणि आपल्याला देखील सुखच हवंय। मग हा सुख विषय काय आहे? मग हे सुख आपल्याला कशापासून प्राप्त होतं? कोणाला अध्यात्मामध्ये आल्यानंतर सुखाची प्राप्ती होते। जीव जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर देह वासनेने नानाविध कर्म करतो आणि त्या कर्मामध्ये तो गुंतत जातो, कारण जीव हा कर्माधीन आहे। कर्म केल्याशिवाय हा जीव क्षणभर सुद्धा राहू शकत नाही। नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठ कर्म क्रोध, क्षणभर सुद्धा हा जीव कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही। कर्म करण्याचा आपला अधिकार आहे। मन्मथ माऊली देखील म्हणतात, केलिया कर्माचे भोगावे ते फळ, पापे गडे छळ पुण्य सुख। मनुष्य जसं कर्म करतो त्या कर्माचं फळ या जीवाला भोगावंच लागतं। आणि हे जे कर्म केलं, मग आपण जीवनामध्ये जे सत्कर्म करतो, असत कर्म करतो, सत्कर्माचं फळ म्हणजे पुण्य रूपी आहे, असत कर्माचं फळ म्हणजे पाप रूपी आहे। कर्माची विभागणी केलेली आहे, शुभ कर्म आहे, अशुभ कर्म आहे, शुभाशुभ कर्म आहे। माणसाने शुभ कर्म केलं तर त्याला मनुष्य जन्माची प्राप्ती होते आणि अशुभ कर्म केलं तर पशु जन्माची प्राप्ती होते। शिवहर अशुभ कर्म केलं तर पशु जन्माची प्राप्ती होते। महद भाग्यवान आहोत म्हणून मन्मथ माऊली म्हणतात, आपलं कर्म हे पुण्य रूप होतं, म्हणून आपल्याला सुखरूपी हा देह प्राप्त झाला। हा देह आपल्याला अनमोल असं साधन परमेश्वराने दिलं, पण या देहात आल्यानंतर आपल्याला ज्या उद्देशाने, ज्या कार्यासाठी परमेश्वराने हा देह दिला, तो उद्देशच नेमका आपण विसरलो आणि या शरीराला आपलं मानून बसलो। म्हणून भगवत पाद रेणुकाचार्य म्हणतात, जे शरीराला आत्मा मानतात त्यांना चार्वाक असं म्हणतात। भगवत पाद रेणुकाचार्य शरीरात्म विवेकेन पिंड ज्ञानी सकथ्यते, शरीरमेव चार्वाकये रात्मेति परिकीर्त्यते।
शरीर आत्मा नाही हे जे मानतात त्यांना पिंड म्हटलेलं आहे. आणि या पिंडाचं वर्णन करताना भगवतपाद रेणुकाचार्य आणखीनच सांगतात, बहुजन्म कृते पुण्ये प्रक्षिणे पाप पंजरे शुद्धांत कर्णो देही पिंड शब्देन गीयते. अनंत अनंत जन्माचं कर्म आणि ते कर्म परिपक्व झाल्यानंतर या मनुष्य रूपी जन्मात आल्यानंतर त्याने सर्व पाप वासना धुवून टाकल्या. ज्याचं अंतकरण शुद्ध झालं त्या शुद्ध अंतकरणी जीवाला पिंड म्हटलेलं आहे. शिवहर मग अशा पिंडाचं ज्ञान ज्याला आहे, आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे, नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, याचं ज्ञान ज्या व्यक्तीला झालेलं आहे त्याला पिंड ज्ञानी म्हटलं आहे. आणि जे शरीरालाच आत्मा म्हणतात त्याला चार्वाक म्हटलेलं आहे. चार्वाक, चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे वाणी. आणि गोड बोलणारे माणसं नेहमी करता माणसाला त्यापासून सुखाची प्राप्ती होते, म्हणून गोड बोलणारी माणसं आपल्याला नेहमी करता आवडतात. आणि या शरीराला जे पोषक आहे, मग या शरीराचं सुख कशात आहे? शरीराला सुख वाटतं विषयात आहे. त्या विषयापासून शिवहर